टाइमपास नको करू बरं. चाल बरं लवकर कर बरं मोकळं मला तू. त्याला तर मनगट पकडू नका. तुम्ही जास्त फायदा घेता बरं मा. मला घरात येऊ दिलं तर जास्तच फायदा घेऊन राहिले बा तुम्ही. बाहेरच्या बाहेरून हाकलून द्यायला लागत होता का मी ना. नाही ना कमला, समजून घेत जाय ना काही काही गोष्टी. मा भावना बी समजून घेत जाय ना. चाल ना, मला हलकं करून टाकून मला जाऊ दे झटकनी 2 मिनिटाचं काम आहे. काय टाइम लागते. चाल मग लवकर कर मला हलकं. पहिले जर मला घरातून काढून नसतं दिलं तर रोज हलकं केलं असतं. आता म्हणता तुम्ही मला रोज हलकं कर हलकं कर. मग माबुडा का वाहू देऊ का मी तसाच. तर मला माबुडा इकडे लक्ष द्यायला लागते का तुम्ही जागा आता एकटे. माबुडा हे तर उडगोंड्या सूट हलकं कर मला हलकं कर. जसे काही हलबुडा लाळा जाय. कमली जमून येतात का एवढा बजेट. एकदा फक्त. मी आता डबल नाही घेत ना. लय आठवण येऊन राहिली ना मला. एकदा कमले ऐक ना. एवढ्या बारीनं फक्त एवढ्या बारीनं. हो हलकं कर फक्त एकदा हलकं कर मला. हो ना, आज हलकं करू. मग काय रोज आहेच तेच ते. कमले मला हलकं कर कमले मला हलकं कर. तुमचं काय बापा, तुम्ही गंमतच म्हणता मला एकदा कर हलकं रोजच येता. मागे लागते मग रोजची पूजा. वा बापा तिकडे काही हलकं फलकं करत नाही मी तुम्हाला. एवढ्या बारीनं जमू दे ना बजेट. मग 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 लागलंच तर मला येऊ नको देऊ ना. दरवाजा तू उभा करू नको. तू लय आठवण येऊन राहिली ना मुले. समजून घेत जा बा मा भावना कधी कधी काही काही गोष्टी. कमले त्याशिवाय आहे तरी कोण मला सांग ना. तू आहेस तर मी या. कमले एकदा फक्त हलकं करून मला. तुम्ही मला लोणी चोपडू नका. काही गोड गोड बोलू नका माझ्यासोबत. तुमची काही डाळ शिजत नाही. एकदा पाहिले मी ना करून. तुम्ही काय काय बापा मला असंच ढोपरत जासान देत जासान फेकून. तुला काल ढोपरून फेकून देऊ मी. तुझ्या खर्च पाणी सर्व गोष्टी करतो ना मी. फक्त तू कसं मला खुश ठेव. हो मला जर खुश ठेवलं की नाही बस पाय तू कसं आहे तर जलवा तू या. हो तुला कपडे मोपडे चांगले पैसा आदला कधी कोण्या गोष्टी कमी नाही पडू देत मी तुला. फक्त कसं एवढा मिळाला तुम्हाला. जा पैसा नदलान कपडे लत्ते चुलीत घाला ते. माझ्यासोबत काही गोड गोड बोलू नका तुम्ही. काही नेतात नाही की त्या गोष्टीचा. आता माझा बुडा पुरवते मला. तुमच्या माथा नाही काही. मी तुमच्यासोबत लग्न केलं तर मला असं वाटलं बाबा तुम्ही माझ्यासोबत राहायचा. पण तुम्ही मला काढून दिला. आता डबल मग काय मी त्याच रस्त्याने जाऊ काय. डबल तुम्ही काही ना काही कारणाने करसान. तू मागचे विषय नको उकरून काढू ना. मा मन दुखते एवढ्या बारीनं. फक्त तुला काय पाहिजे ते सांग. फक्त तू आणून देतो ना मी. फक्त मला हलकं कर बा तू. हो मा कसं जमून राहिला ना बजेट. सांग ना तू. जरासा फक्त जास्त नाही ना. हो ना, तुमचं मन दुखते आणि मला काही मन नाही ना. घराच्या बाहेर काढायच्या वाटते तुम्हाला काही वाटली नाही. आणि आता मोठी म्हणून राहिले मला हलकं कर मला हलकं कर. मा मनावर काय बीतते तर मला माहित आहे ना. हे नाटकं काही जमणार नाही बापा. चला निघा बरं रस्त्यानं. तुम्हाला घरात येऊ दिलं तर जास्तच फायदा घेऊन राहिले तुम्ही. जा बरं लवकर निघा आटून. तुम्हाला बुडा आला बापा तर मा बुडा मावर शक धरीन. धड्या गांडीत काही बिबा घालून घेत नाही मी. निघा आटून लवकर. मा बुडा याच्या अगोदर तुम्हाला फाट पडेल. बसू मग घेणं ना देणं चोयात. मग नाही करत तू हलकं मला. बरं नको करून हलकं. बरं असाच तोरा ठेव तुया. हो जराशी माणुसकी दाखव ना. पहिला नवरा आव ना मी तुया. आता जरासं 2 मिनिटाचं होतं बा. काही जास्त टाइम नाही लागत ना. बरं रस्त्यानं लागा. जास्त बोलू नका बरं. निघा आटून लवकर. चाललो जास्त ही नको करू. जातो. बस आहे मला हलकं नाही करत का तू. थांब तू एकटी दिस फक्त मला. तू दाबल्याशिवाय राहतो का पाय तू मग. हाय डॅनी नाही मग थांब तू. मा म्हणतो मी मोकळं करणारच आहे यार. थांब तू एकटी दिस फक्त तुम्हाला. ती नोकरी करून राहिली ना तू. ढोलकी दिसून राहिली का. कोणी येईन वाजवून जाईन का. बुड्याच्या मला दूरच राहा लागेल बरं. हा बुडा कसा गोड गोड बोलते. एखाद्या दिवशी घोरच करून टाकेन. नाही तर सांगता नाही येत नाही. याचा विफरेला आहे. आता जाता जाता काय तोऱ्यात गेला तर काही ना काही कांड करीनच ना तो. असं वाटतेच मला. राणी बापा एकदा तर झालं बापा. मागची गेली खुदाक बापा. आता रिकाम्या कामं करायला पुरत नाहीत रे बापा. आता जरा तुम्ही लक्ष देतो बरं. आता गडबड झाली नाही पाहिजे. हे कसं हे आखरीचं होतं. ऐकत नाहीस ना भानू. तू गोष्ट नाही घेत ना. वय वय करतो बापा. तू तर म्हणतो तसं तू ऐकतच नाहीस ना. मा म्हटलं तू ताईच चालत. बापा आता तू म्हणशील तसंच. हो आता मी मा म्हणा ना. माझ्या अकलेचे तारे काही तोडत नाही मी. तू म्हणशील तसंच बापा. आता रिकामे काम नाही करायला पुरत बापा. कानाले हातात बापा. हे केवढ्यात पडलो. 15,000 गेले नाही याच्या. बरं की नाही तो शांताराम भाऊ पाठीशी आहे. पैसे देते म्हणून बरं आहे. आता मग काय होतं पुढे. हा ना बाबा भानू. ते शांताराम काकात म्हणून आपलं बरं आहे रे. नाही तर आपल्या जो काय होतं रे बापा. फुटी कवडी नाही ना आपल्याजवळ. भीक मागा लागत असते आपल्याला. काय दिवस आले असते आपल्या. माणूस होता बापा तर दवाखाना तरी झाला. देव माणूस आहे तो आपल्यासाठी. देव माणूस. आता नाही रे बापा. आता अशी गलती करायला नाही पुरत बापा. जरा सांभाळून राहा लागत जाईन आता. आता तो विषय सोडून दे ना. ते कसं भुलून जाय तू. आज होतं म्हणून आपल्याला काही. ते आता झालं त्याचा कार्यक्रम. आता कसं पुढे अभ्यासावर लक्ष देवा तू. हो कसं गव्हर्नमेंट जॉबवर तू लागली पाहिजे तर आपलं भलं होईल. नाही तर मग मला मरा लागेल. हो माय. हो माय काय खरं नाही मग.
ना बाप्पा भानू, आता चांगला अभ्यास करतो बापा मी. लागलीच पाहिजे कुठे ना कुठे, नाही तर काही खरं नाही रे बापा आपलं. तुम्ही जरासं कामा इकडे लक्ष दे बापा, आणि मी बी इकडे लक्ष देतो. कसं आता आपलं झालंच पाहिजे एका वर्षात, नाही तर काही खरं नाही आपलं. राणी तुला मागे परीक्षा दिली ना, काय झालं त्याचं? आला काय? काही रिझल्ट आला का त्याचा? ना अजून रिझल्ट नाही आला. आता येईनच तो एका महिन्यात रिझल्ट, मग समजीनच आता काय आहे काय नाही तर. मग तू क्लासेस लावतो का? जाते का पुण्या गिन्याले? मी लागलास तर इकून पैसे पुरवतो तुले. हो, काही इकडे झोल कर तुम्ही, काय ना काही. तू पुण्यालाच जा. हो, क्लास कर, तडीसाच खोली करून राह. कसं माझं राहिली की नाही, फालतूचा त्रास आहे तुले. मी काही रात्री तुले सुसू देत नाही. ते अभ्यास होत नाही ना, मग कसं मग तू कसं पास झाली पाहिजे बाबा, अभ्यास करून पेपर. भानू तुझ्या लय बरोबर आहे बापा, पण पैसे नाहीत ना आपल्याजवळ. पैसे किती लागतात, आणि ते बी पुण्यासारख्या शहरात. क्लासेस लावणं गंमतची गोष्ट आहे का ते? किती पैसे लागतील, आणि तू काय करशील रे एकटा? अरे बापा मी अटीच राहतो घरी बापा, आणि घरीच अभ्यास करतो. तिकडे काही जात नाही पुण्याला जाऊन का बापा जे आहे आपल्याजवळ ते गमावून टाकतं काय? पण एका ठिकाणी आपण असलो की नाही, तर मग कसं मग ते जमतच नाही ते. हो, ते कसं मग माणसाला कसं खाज येतेच. कसं तुझी रूम पाहता का आपण सांगतो, तुले अलग मले अलग. कसं संबंधच नाही जोपर्यंत अभ्यास पास होत नाही, ते एखादी परीक्षा तर आपण जोईचे असं नाही. असं करतं काय बापा भानू? आता हेच तर रूमचं भाडं बापा देता आपली नाके नऊ येऊन राहिले. तर दुसरी रूम कुठे करशील? आणि दुसरी रूमही करून बाबू तेच आहे ना, काही फायदा नाही ते रूम गेम करून. अटीच राहू आपण आणि अटीच करू. तर की नाही तू तुझ्या मनावर जरासं कंट्रोल ठेवस, बाकी सगळं बरोबर होते. राणी मी लय कंट्रोल ठेवतो मा मनावर, पण ते कसं सुटूनच जाते. कंट्रोल राहतच नाही ना. कसं वस्तू समोर दिसली की माणसाला कसं वाटतेच. हिरसा सुटते माणसाले की लेक जाऊ दे, आजच्या दिवस लालूच असते, बेकार आहे. ते कसं जमतच नाही तसं. कसं असं म्हणणं आहे की शांतानं भाऊज ते वाडग्यातलं घर नाही आहे, तटीत जा राहायले. 2-3 खोल्या आहेत भाऊज. तर मग तुम्ही लागलास तर भाऊले म्हणतो की बा मला द्या राहायला म्हणून. काही मागू नको बापा त्या माणसाले, पहिलेच तर उपकारात त्या माणसाचे आपल्या. बरं तरी मी पाहतो काय म्हणतात तर. चाल मग येतो मी. लक्ष ठेवतो जरा शिकाता. बरोबर बापा, पाय तू इच्छा आहे तर. हो चाल येतो मी. हे ठेवलं असतं तर माझे सगळे पेपर गेले असते, आणि अभ्यासही गेला असता, आणि सगळं पांदान वाजलं असतं. हे बरं झालं बापा ठेवलं, नाही तर फार चांगलं झालं. का रे बा येते रे हा डॅन्या? गेला तिकडेच फसला बाबा. कदलो का याचं राखण करू रे बा टिसा मी. येते पाहिले का दिवस आलेले का मोठा ते राखण करा लागून राहिलं तुले. लपड करीन हा डॅनी आणि राखण कर तू. म्हणजे आहे की नाही? रिकामे काम कोण पाहिलं की बसले का तूही बदनामी याच्यासोबत होती गावात. खूप राहिला त्याचं सरको तिकडे, तो होऊन राहिला हलका तिकडे. तू राय टिसा कोळला. त्याची वाट पाय राखण त्याच्यावर. कोणी येते का जाते का पायाली? टाईम असते का रे? एवढी ढिलही असते का ले का? कदलोक चालल्या का मी अटी उभा आल्या का कोणी येईन का तुझ्या राखण ठेवून राहिला मले, आणि तू करू राहिला तिकडे यश. तू हलका होऊन राहिला. हलका भलका तिने मला काठाली लागू दिलं नाही. जो येऊ दिलं नाही बाबा. ते नोकरी करून राहिली आता. बापा गप्पाचा टाइम गेला. काय करतो? किती लोणी पाणी लावून मी तुले? काही मेळ नाही देऊन राहिली माया आता. काही खोटा नको बोलू बाबू. तू या कार्यक्रम करून येईल शिन तू. मला खोटा सांगून राहिला तू. मला का समजत नाही एवढा हेंबाडाव का मी बाबू? तू त्यानं सोडणारास का बाबा? बाबू तुझ्या मेळ आणला जशी, पण तू माझी खोटा बोलून राहिला. मला नको चिवता म्हणून तू. मला माहित आहे तू कसा असतं. सगळ्या मोठा तिनं काठाली लागू दिलं नाही ना रे बाबा. गप्पा लोक टाइम गेला ना बाबा. तिने म्हटलं हलका कर काच काही. ते म्हणे आता मिळणी येत म्हणे. तो गेले म्हणे ते दिवस राहिले त्या आठवणी. आता म्हणे माझा दुसरा बुडा आहे म्हणे. तुझी गरज नाही म्हणे मले. मा बुड्यानं पाहिलं तर मग बदनामी करून घेऊ का म्हणे. मा हातानं पाय गोटा टाकून घेऊ काय कशी म्हणे ते मले. जमूच नाही दिलं तिनं मामेड. मग घिसके येत जाईन ओटीचा. उठला सुटला की ओटी येतो. मला राखून राहायला लावतं ओटीचा. काही होत नाही. दुसरी पायनं सांगायची रे. या नाकात मोती आहेतले का? पण ही दिशा मिशाल चांगली आहे ना बे. विचार मन कसं माणसाचं फिरते असा विषय आहे ना. दुसऱ्या सुद्या नाहीत ना दिशा गिशाले. कसं आपल्याला हे वंजा माल पाहिजे ना. मग कसं आहे हे दिशाला चांगली आहे, सुंदर आहे म्हणून कसं विचार माणसाचं मन बघते थोडंसं. दुसऱ्या माणसाचं मन राहत नाही ना. दिशा गिशाला काय करा लागते? आपलं हलकं झालं आपलं झालं. लागलंच तर एखादं फडकं नाही आज सोबत. सारे नोकरी द्यायची अशी पाहिजे तशीच पाहिजे. उठला सुटलं की हलकं होतच करते. काय खातं बी तू या वयात असं? हलकं व्हायला पाहिजे तुले तर. आपलं जरासं जमत नाही का? बायको असून आमचा फायदा नाही काही.
जाऊ दे ते विचार नको तू काय खात ते सिक्रेट आहे सारं ते नसता सांगत अंदाज या गोष्टी कडे बबनस आहे हे बुडे एवढी मा वाडग्याचं काय करून राहिले रे काय खेळ आहे झाले काही यायचा खेळ एकच बुडीला आले असतील ते भेटायले हो याने डबल सेटिंग लावली वाटते बुडीकडे हे दोन्ही बुडे भावना होय एका एकाची बारी घेत असतील हलकं होऊन येत असतील बुडी जोडून चाल तू तर लोक चाल आता बुडेला विचारतो मी काय बा कशी काय तुम्ही वाडग्यात बुडे बा कशी काय वाडग्यात इकडे काय होतं काय चंद्रपाशी उडाल काही नाही बा आलतो अशी फिरत फिरत इकडे काय मला शिकून राहिलाय तुम्ही अरे मी 12वी पाडचा मुंजा वाडग्यात काय लिहून राहील तुम्ही धाव 2 खेप पाहिलं म्या म्हणून राहिला बा शिवलाल म्हणजे काय हा रस्ता आहे ना बा या रस्त्यानं जाय आहो नाही काय पण मी तुम्हाला 2 खेप पकडलं ना टिसा वाडग्याच्या गेट जो काय करता तुम्ही उठली सुटली की काय असते तुमचं टिसा काही मेळ आहे काय बॉड्यानी याच्या नाव लागून चालणं शिवला गेले पुढे पोहून चाल त्या झाबऱ्याला सांगू ना ते आबा उठला सुटला म्हणा मला लागत असते सांग झाबऱ्याला सांग आले चाल त्या झाबऱ्याला सांगाच लागेल या बुड्या नोकरे नाही तर मग हा बुडा कसा चटकी नोटीस आहे आली कसं जरा माझं तर कराच लागेल या बुड्याचं चाल काय भानू तेवढ्या पैशात निपटलं बा ते दवाखान्याचं काम की काय अजून पाहिजेत पैसे तुले देऊ काय हो रे बा ते दवाखान्यात काम निपटलं बा तेवढ्या पैशाचं झालं बा काय जास्त पैसे लागले नाही का फालतू आफत आली दिले का मांग घेणार देणले का हे हो गड्या भाण्या आता तू आहे नाही कामात काही जास्त लक्ष नको देऊ जरासं राणीवर लक्ष दे तिकडे तिला खाया पियाचं काय लागेल नशीन ते तिची काळजी घे जराशी आता नाही ते आता चांगली आहे तिची तब्येत गिब्येत काही वांधा नाही ती स्वयंपाक गिपाकी करून राहिली स्वतः खाऊन बी राहिली पण लेका झाबरू लेका गडबड झालती रे बा माझ्या लेका कंट्रोलच होत नाही कधी कधी नाही बा आता नाही बा आता भूत देणं नाही आपल्याला काहीच आता माणूस बाई असली तर त्या गोष्टी होतातच गड्या आता काय टेन्शन घेऊन राहिला जे होणारी गोष्ट होती ते होणारच आहे काय गड्या आता याच्यात तुझे दोष नाही आणि राणीचाही दोष नाही आता कसं जोसात होऊन जातात त्या गोष्टी आता त्या काय ते काही टेन्शन घेऊ नको त्या गोष्टीचं आणि आता कसं पुढे थोडंसं लक्ष ठेवतो एवढा काही दोष येऊ नको देतो आता अरे आता दूरच आता जोयच नाही बापा आता देव कानाला हातात बा जोपर्यंत तिची पेपर होत नाही एखादी एक्झाम परीक्षा पास होत नाही ते तर लोक काहीच नाही मी हाती नाही लावत आता मुतल्या कुठून आणून बा पैसे असं झालं तर बरे लोक तुम्ही मला मदत करता नाही तर मग काय करतो माय बरोबर जाऊ दे तो विषय आता सोडून दे झाबऱ्या शिवलाल भाऊ काय म्हणता झाबऱ्या ते आबाल जरासं आवड ना बा जरा समजून सांगते आबाले हॅलो बा मा आबान काय केलं हो बा शिवलाल भाऊ काय केलं तुम्हाला काय म्हटलं का मा आबान झाबऱ्या तू आबाले जरासं माणूस की समजून सांग उठला सुटले की मग वाडग्यात ते आबा काय राजा शिवलाल भाऊ आता कोणी कोण्या वाडग्यात जाते राजू आता वाडग्यात गेले राजा तुम्ही का आता भांडणार येता का बा कोणाकोणाच्या वाडग्यात जाणं याच्यात फरक असते मा वाडग्यात ती बुडी आहे त्या बुडीला भेटायला जाते तू आबा धावधू कसं मागचे दिवस पुढे आणू नका बरं मापेक्षा वाईट कोणी नाही मग कसं मी आहे परेशान होईल तर तू आबाले हे लोफर काम बंद करायला लाव नाही तर मग एखाद्या दिवशी कसं मी दाणकूड काढीन कंबळच मोडून टाकीन ते आबाज बरं शिवलाल भाऊ सांगतो मा आबाला मी समजून मा आबा आता येणार नाही बा हो आता नाही येणार मारू फारू नका बा बुड्याले कसं करता करता माय घाण होईल कसं तू जर माणूस की समजून सांगशील ते आबाले तर कसं हा शिवलाल काही करणार नाही पण आता धाव ते आबा थटीत दिशी आले तर कसं मग हा काही सोडणार नाही बा ते आबाले कसं माणूस की समजून सांगते आबाले हो ना बापा सांगतो मा आबा समजून सांगतो मी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आता मा आबा तिकडे फटकणार नाही बा काही करायच्या अगोदर म्हटलं बा झापऱ्याच्या कसं कानाला टाका आपण कसं केल्यावर मग म्हणीन मारल्या की बा मला काय तुम्ही सांगाल तर कसं तुझ्या कानाला टाकायला आलो आता मी कसं आता पुढे तुला सांगणार नाही मी सीधा बजेट बसवून मी शिवलाल भाऊ तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आता मा आबा येणार नाही तिकडे बस तेच म्हटलं नाही तर मग कसं आता बुडा दिसला तर कसं मी सोडणार नाही बरं नाही आता नाही येणार बुडा मारलेला काय मा आबा ना भलता अगो बुडा आहे लेखाचा हा काही गरज नाही थोडीसा जायची काय एवढी चटक पाहिजे वयात आता बुडा काय काय फायदा नाही ना या वयात येईल का हा बुडा मला परेशान करून राहिला झाबऱ्या या शिवल्याच काय ऐकून राहिला हा जिबीनं चबरा आगळा बुड्यानं काहीच नशीन केलं हा कसा काहीतरी काटा काढून राहिला हा त्याचं काही खरं नाही बरं याचं काही ऐकू नकोले का याचं ऐकशीन बुड्याला बोलशील का तू नाही या बुड्याला मला पहिले घरी जाऊन पान उतारा करायला लागेल कारण हा बुडा रिकामे काम करीन ना कसं या शिवल्याच्या तावडीत जर सापडला ना हा बुडा तर 2-4 ठिकाणी मोडून टाकीन या बुड्याला हा शिवल्या काय खरा आहे का हा पहिले दात मांडलं करत खाते त्या बुड्यावर हा शिवल्या हे काही बोल नको नाही मला पाहू दे आता बुडे खरड पट्टे काढू दे पहिले येतो मी
हो मोठ्या बा कसं होईन रे इकड्या हं ते बुडीले का जरासं मला काठा लागून नाही देऊन राहिलेले का हलकंही होऊ नाही देऊन राहिलेले का जो बी नेऊ देत ना रे बापा फळंग फळंगच करते गड्या एखादी तुफानी गाय कशी असते हात लावला दिली कशी लाथा मारते तशीच लाथा मारून राहिली गड्या बुडी काय करू गड्या माझ्या का जरा सगळी कंट्रोल होऊन नाही राहिलं का त्यांनी काही नांदी नको लागू त्या बुटीचा हात नाही लावू दे तर राहू दे हा तिच्या नांदी नको लागू आता कसं फालतू अजून घोर होईन बरं माजून फाजून करीन लेगा साऱ्या गावात आपली बदनामी लेगा तुझ्या बरोबर माई येईल का चंगरा चिंगरी लेगा त्या शिवल्यान पाहायला आपल्याला तटीसा तसंही तो माजून होणारच आहे म्हणा गावात पण कसं त्या बुटीने जर माजून केलं की नाही अजून बेकार होऊन जाईल मा घरी जर माहीत कळली मा बायकोले बसलं का मा धुपूडच काढते माझी बायको मग गड्या तुझी बायको तुझी धुपूट काढीन पण मा धुपूट निघलं नाही ना मा इंजन इकडे गरम आहे ना मी काय करू आता मला लेगा तेच दिसून राहिलं नुसतं त्या बुडीने जरासं 2 मिनिटं जरी मला हलकं केलं असतं की नाही मग काही टेन्शन नसतं मला त्याने बिया जाऊ दे हा ती तुझी सोडून अरे वा असा उर्वरित भाग आपण उद्या पाहू कसं व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरं आमच्या गड्याले बुडी काही काठाला लागू देऊन नाही राहिली मेळ काही येऊन नाही राहिला भाऊ भाऊचा तर कसं आता तुम्ही बी पाहता कसं सबस्क्राईबचं बटन दाबून द्या आणि आपल्या मित्राला सुद्धा व्हिडिओ पाठवा बरं आपला